तर हर हर महादेव भावांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला काल म्हणल्याप्रमाणे आलो आपल्या कपाशी शेतात बघा. आणि इथं काल रूटर वगैरे हाणलंय. हे रूटर वगैरे हाणलंय कारण याच्यात गवत वगैरे झालं. आणि अजून बऱ्यापैकी या सर्किलला दोड्या आहेत बघा, चांगल्या दोड्या आहेत. चांगलं म्हणजे भरपूर दोड्यात, लय दोड्यात अजून सर्किल आहे. आणि सध्या कापसाला म्हणावा असा भाव नाही आहे, कारण सध्या कापसाला भाव काय हे 7,000 भाव आहे सध्या. चांगल्या कापसाला पण 7,000 भाव आहे. आणि आपला कापूस चांगला आहे. याची सध्या आता 2 एसण्या झाल्या, तर ही तिसरी एसणी म्हणायची याची. तिसरी एसणी ह्या कापसाची. आणि अजून तुम्हाला सांगतो, एवढी एक एसणी केली का, एवढीच एक एसणी करायची. नंतर आपल्याला डायरेक्ट याच्यावर गहू पेरून टाकायचं, सरकी मोडून टाकायची आणि डायरेक्ट मग गहू पेरून टाकायचा. कारण एवढं मोठं रान सरकीला गोतून आणि तसंच राहत आहे ना, आपल्या गावाला काय शिल्लक रान नाही. कारण आपल्याला ते 3 एकर ते पाण्यात वगैरे गेले ना आपलं, त्याला उचलवून टाकायचं डायरेक्ट आपल्याला. आणि दुसरीकडं काही ज्वारी, काही हरभरा केलेलं आहे, तुम्ही तर ते बघितलं आहे. आणि यात हे केलेलं आहे, यात कापूस. आणि यात 2 एकर यात हे करायचं आहे, गहू पेरून टाकायचं डायरेक्ट. कापूस वगैरे बरं आहे, पण नंतर हे राहत नाही. एवढा एक कापूस एवढी केसणी झाली का म्हणजे ओकेच झालं याचं. आणि ओकेमध्ये फुटला आहे सध्या, म्हणजे इतका नाही फुटला अजून. एक दिवसांनी इतका भारी कापूस फुटन, लय भारी. आणि तेव्हा भाव पण काय माहिती. हे सध्या भाव तर नाही कापसाला, कारण 7,000 म्हणजे कशातच काय नाही हे. आणि यंदा आपलं लय नुकसान झालंय, पाण्यात लय गेलं, लय पाण्यात गेलं यंदा. काय सांगावं तुम्हाला, बेकार विषय झाला आहे. आणि डबल कापसाला भाव नाही आहे, काय याला काय नाही. सरकार काय याला काय देत आहे काय नाही. चला भेटू आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.